नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, पोलीस शिपाई चालक या 24 पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये स्वीकारण्यात येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.organization आणि www.mahapolice.government.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आले आहे. मित्रांनो, उमेदवारास पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदांसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.organization या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकणार आहे. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पोलीस शिपाई चालक या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 मार्क्सची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. सदर शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवणे उमेदवारांना बंधनकारक असणार आहे. संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या 1:10 या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी 25 गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागणार आहे. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यायच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घ्यायची आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षांमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवड सूची तयार करण्यात येणार आहे. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे तपासली जातील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक 10 डिसेंबर 2022 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ आणि उमेदवारासाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.organization या संकेतस्थळावर दिलेली आहे. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अनरिझर्व्ड अर्ज करू शकतात, परंतु खुले प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पोलीस शिपाई चालक या 24 पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरती आयोजित केली गेली आहे. सर्व उमेदवारांनी आपला अर्ज वेळेमध्ये भरून घ्यायचा आहे. तर अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.